या तीन पोटनिवडणुकाचे निकाल त्यातले दोन महत्वाचे आहेत. त्याच्यामुळे फार मोठी क्रांती झाली वगैरे असे म्हणणारे की आम्ही नाही, किंवा ही मिनी सार्वत्रिक निवडणूक आहे, मिनी जनरल इलेक्शन असंही मी म्हणणार नाही. पण लोकांचा कल दिसतो याच्यामध्ये. मोदींची किंवा भारतीय जनता पक्षाची लोकप्रियता किती खाली घसरली हे तुमच्या बालेकिल्ल्यातल्या पराभवातून स्पष्ट दिसतं. विशेषतः बाकेपूरमध्ये 95 पासून जो गड आपल्या ताब्यात आहे तो तुम्ही टिकवू शकला नाही, त्याचा अर्थ 64% लोकांनी आपल्या विरोधामध्ये मतदान केलं, जे आतापर्यंत भारतीय जनता पक्षाला मतदान करत होते. त्याने एक नवीन पर्याय निवडला, हे सुद्धा महत्वाचं आहे. हवा पालट होताना दिसते. लोक पारंपरिक पक्षाच्या ऐवजी अल्टरनेटिव्ह पक्ष बघतायत. हे कुठेतरी देशातील विरोधकांना देखील एक लक्षात घ्या की तामिळनाडूमध्ये हेच झालंय ना. तामिळनाडूमध्ये डीएमके किंवा AIADMK पेक्षा एका वेगळ्या पक्षाच्या मागे लोक गेले. आता प्रशांत किशोर हे विधानसभेत पूर्णपणे पराभूत झाले बिहारच्या. त्यांना एकही जागा जिंकता आली नाही. त्याने ह्या जागेवर लक्ष केंद्रित केलं, त्याने उत्तम प्रचार केला. विशेषतः लोकांना गृहीत धरण्याचं राजकारण. बिहारच्या मुख्यमंत्रीपदी एक अशिक्षित गुन्हेगार प्रवृत्तीचा माणूस बेशक नेमून भारतीय जनता पक्षाने बिहारच्या मतदारांचा आणि जनतेचा अपमान केला. आम्ही कोणालाही नेमू शकतो, तेच त्यांनी पश्चिम बंगालमध्ये केलं. एक भ्रष्ट कॅमेरासमोर पैसे घेणारा आणि त्याची खिल्ली मोदींनी उडवली, त्याला पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री नेमलं. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये अशा प्रकारचे अनेक गुन्हेगार आहेत. गुंडांची टोळीच चालवत आहेत देवेंद्र फडणवीस कॅबिनेट म्हणून, हे आम्ही वारंवार सांगतो. तरी भारतीय जनता पक्ष मतदारांना गृहीत धरतं आणि अशा प्रकारे निवडणुका करतात. त्याचा हा फटका बाकेपूरमध्ये 100% बसलेला आहे. नक्कीच नक्कीच मी सांगतो ना, देशात सध्या जे वातावरण आहे, मी काय म्हणालो की मोदींची लोकप्रियता, भाजपची लोकप्रियता ही किती घसरली आहे त्याचं बाकेपूर हे उदाहरण. जी जागा 95 पासून आपण सलग जिंकताय आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन त्यांची रिक्त जागा जी त्याने आधी 40,000च्या फरकाने जिंकली जागा आहे. तुम्ही राष्ट्रीय अध्यक्षांची जागा जिंकू शकले नाही का? 3 गोष्टी आहेत. जंतर मंतरवरचं झेवीचं आंदोलन, राम मंदिराची लूट, त्याच्यावरती आपण साधलेली चुप्पी, आणि नितीन नवीन यांच्या समोर त्यांच्या एका शिवसेना पक्ष आणि चिन्हावर आज महत्त्वाची सुनावणी होणार आहे आणि आज संदर्भात खासदार संजय राऊतांचा माध्यमांशी संवाद, ते बोलतात त्याकडे लक्ष असेल. एक छोटासा ब्रेक, लगेचच परततोय. पाहत रहा पुढारी न्यूज. तुम्ही जैनजींवर गोळ्या चालवता तरुणांवर, या सगळ्या गोष्टींचा एक परिणाम मतदारांवरती होत असतो. आणि बिहारची जी जनता आहे त्यांच्या DNA मध्ये, त्यांच्या मातीमध्ये पॉलिटिक्स आहे. नाही बघा, अशा निकालांमुळे आत्मविश्वास जो असतो विरोधी पक्षाचा, कॉन्फिडेंस बढ़ता है, अपोजिशन का कॉन्फिडेंस बढ़ जाता है. यस, आम्ही जे करतोय बरं का, त्याला लोक पाठिंबा देतात. पोटनिवडणुकांचा जर आपण इतिहास पाहिला तर आपण बघितलं असेल की अलाहाबादच्या पोटनिवडणुकीमध्ये त्यावेळेला VP सिंग जिंकले, काँग्रेसचा पराभव केला आणि तिथून काँग्रेसच्या पतनाला सुरुवात.
अलाहाबाद पोटनिवडणूक व्ही पी सिंग जिंकले पोटनिवडणूक अलाहाबाद. त्यानंतर गोरखपूरची पोटनिवडणूक भारतीय जनता पक्ष हारली. फुलपूरची पोटनिवडणूक भारतीय जनता पक्ष हारली भाजपच्या जागा. त्याच्या अशा निकालांमुळे विरोधी पक्षाचा आत्मविश्वास वाढतो आणि ते अधिक जोमाने आपल्या कामाला लागतो. महाराष्ट्रामध्ये जे सिद्धिविनायक न्यासाधीन चोरीचा प्रश्न आहे, राम मंदिरासारखे कुठेही आरोप झाले, पण आता त्यात सदा सरवणकर हे उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षावर आरोप करतात. ते म्हणतात की सगळे कर्मचारी हे जे तुरुंगात होते त्यांना विचार करावी त्यांनी नाही, नेमलं मला होतं. बघा एक सांगू का, ज्या गोष्टीविषयी माझ्याकडे माहिती नाही त्याच्याविषयी मी बोलणार. हा खूप तांत्रिक मुद्दा आहे. मी या विषयात कधी फार खोलात गेलो नाही. महापालिका असतील किंवा हे ट्रस्ट असतील मला माहित नाही. म्हणजे कोणाशी म्हणजे कोण? हे संघटनेत्यांची पोरं असतील किंवा नातवंड असतील. दुसरं कोणाला बोलणार? दुसरं कोण जाणार मला सांगा जरा. हा, हे भाजप नेत्यांची नातवंड किंवा पोरं म्हणजे काय जेनझी नाहीत ना. ती बधीर झालेली पिढी आहे ती त्यांची. जेनझी म्हणजे कोण? ज्या मुलांनी जंतर मंतरला येऊन आंदोलन केलं, ज्या मुलांनी घोषणा दिल्या तुमच्या विरोधात, ज्या मुलांनी जंतर मंतरवर लाठ्या काठ्या खाल्ल्या, ज्या मुलांनी अश्रुधुराच्या नळकांड्या सहन केल्या, त्यांच्यापैकी 2000 लोकांना बोलवा आणि त्यांच्याशी बोला. तुम्ही तुमच्याच नातवंडांना नेत्यांच्या किंवा मुलांना बोलवाल ते कसले जेनजी? ते तुमचे कार्यकर्तेच आहेत.